जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधोनी पाहे. असं कोणीतरी आहे का बरं की जो सर्व बाजूंनी सुखात आहे, त्याला कसलंच कशाचंही टेन्शन नाहीये. जगात प्रत्येकाला कशाचं ना कशाचं तरी टेन्शन असतंच. तो कोणत्या ना कोणत्या बाबतीत तरी दुःखी असतोच. तर ॲक्सेप्टन्स हे आपल्या सगळ्या मेंटल प्रॉब्लेमवरती, म्हणजे अगदी अँझायटीपासून, डिप्रेशनपासून, OCD पर्यंत, स्किझोफ्रेनियापर्यंत, किंवा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम येत असतात, या सगळ्यांवरती एक पॉवरफुल टूल आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल्स इन्साईटमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ॲक्सेप्टन्स ही एक अशी मेंटल प्रोसेस आहे, किंवा तिला आपण इमोशनल प्रोसेस म्हणू शकतो, की ज्यामध्ये आपल्यासमोर जी काही रियालिटी आलेली असेल, त्या रियालिटीला ती जशी आहे तशी स्वीकारायची असते. याच्यामध्ये एक हिडन क्लॉज असतो बरं का. तो म्हणजे ती रियालिटी आपल्याला आवडो न आवडो, पटो न पटो, रुचो न रुचो, आपल्याला तिच्यामध्ये कसलाही बदल न करता त्या रियालिटीला स्वीकारायचं असतं. मग तुम्ही म्हणाल, जी गोष्ट आपल्याला आवडत नाहीये, पटत नाहीये, रुचत नाहीये, ती आपली पॉवरफुल टूल कसं काय बरं असू शकते? ॲक्सेप्टन्स म्हणजे शांत बसणं नव्हे, किंवा गिव्हअप करणं सुद्धा नव्हे, किंवा एखादी गोष्ट आपण ॲक्सेप्ट केली आहे म्हणजे तिच्या पुढं आपण हार मानली आहे असंही होत नाही. ॲक्सेप्टन्स हा एक पॉझिटिव्ह न्यूट्रल रिस्पॉन्स आहे. त्याच्यामध्ये कसलीही रिॲक्शन नाही आहे किंवा कसलंही जजमेंट नाही आहे. ॲक्सेप्टन्स या प्रोसेसमध्ये होतं काय की आपल्याला एखादी गोष्ट ही अशीच का आहे, की अशाच पद्धतीनं का घडत आहे, किंवा एखादा माणूस असंच का वागतो आहे, हे सगळं माझ्या भोवतीच असं का होत आहे, हा जो आपला मेंटल स्ट्रगल चाललेला असतो तो सगळा थांबून जातो. त्यामुळं आपली मानसिक ताकद वाढते. म्हणजे थोडक्यात ॲक्सेप्टन्स आपल्याला मानसिक ताकद वाढवण्यासाठी उपयोगाचं ठरतं. तो आपलं मानसिक बल वाढवतो. म्हणतात ना, ओरडायला ताकद लागत नाही, शांत बसायला खूप ताकद लागते. ॲक्सेप्टन्सचा अजून एक महत्त्वाचा फायदा काय माहिती आहे? आजपर्यंत जी आपल्या कंट्रोलमध्ये गोष्ट नाही आहे, तिला बदलवण्यासाठी आपण जे अथक आणि निरर्थक प्रयत्न केलेले असतात, परिश्रम केलेले असतात, किंवा तो जो मेंटल स्ट्रगल केलेला असतो, तो सगळा आपण एखाद्या फ्रुटफुल कामामध्ये लावू शकतो आणि आपण शांती, समाधान आणि सुख मिळवू शकतो. ॲक्सेप्टन्स इज अन आर्ट. येस, ॲक्सेप्टन्स ही एक कला आहे. आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांकडे कसं बघायचं असतं माहिती आहे तुम्हाला? म्हणजेच थोडक्यात ॲक्सेप्टन्स हे जे टूल आहे ते कसं वापरायचं, म्हणजेच ॲक्सेप्टन्स वापरण्यासाठीचे SOP तुम्हाला सांगू का? SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. तर पहिली त्याच्यातली SOP किंवा पहिला वे तो असा आहे की बी ऑब्जेक्टिव्ह अबाउट देम. म्हणजे आपल्याला आलेल्या अनुभवाच्या बाबतीत ऑब्जेक्टिव्ह व्हा. ऑब्जेक्टिव्ह व्हा म्हणजे काय? तर तुम्ही जो फेस करत असलेला प्रॉब्लेम आहे, तसाच प्रॉब्लेम फेस करत असलेली व्यक्ती तुमच्याजवळ त्या प्रॉब्लेमसाठी सल्ला मागायला आली तर तुम्ही तिला काय सल्ला द्याल? परदुःख शीतल असतं. म्हणून आपण त्या प्रॉब्लेमकडे त्रयस्थ म्हणून बघायला लागतो, आणि त्रयस्थ म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स दिसायला लागतात. म्हणजे थोडक्यात आपण तो प्रॉब्लेम हळूहळू ॲक्सेप्ट करायला लागतो. म्हणजेच जेव्हा आपल्याला एखादा प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे असतं, त्यावेळेला आपल्याला त्या प्रॉब्लेममध्ये आणि स्वतःमध्ये थोडंसं डिस्टन्स क्रिएट करायला लागतं आणि त्या प्रॉब्लेमकडे एक ऑब्जेक्टिव्ह म्हणून बघायला लागतं. तेव्हा त्याच्यातले सोल्युशन्स आपल्याला भेटायला लागतात. आता यातली दुसरी SOP म्हणजे दुसरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, किंवा आपल्याला आलेल्या वाईट अनुभवाकडे बघण्याचा दुसरा वे कोणता आहे तर लुक अराउंड यू. म्हणजे आजूबाजूला जरा बघा. प्रॉब्लेम हे युनिव्हर्सल आहेत. सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम असतोच. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधोनी पाहे. जेव्हा आपण असं बघतो की आपल्या आजूबाजूला सुद्धा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम फेस करणारे आपण एकटेच नाही आहोत, तेव्हा एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करायला आपलं मन लगेच तयार होतं, कारण आपल्याला थोडासा दिलासा भेटतो. ॲक्सेप्टन्स हे टूल वापरण्याची तिसरी SOP काय बरं असू शकते? तर ती आहे
ट्रीट इट ॲज अ लेसन. म्हणजे आपल्याला जो काही वाईट अनुभव आलेला आहे त्याच्याकडे एक धडा म्हणून बघायचं, एक लेसन म्हणून बघायचं. म्हणजे त्या वाईट अनुभवाने आपलं कितीही नुकसान केलेलं असलं तरी त्याच्याकडे आपण एक संधी म्हणून जर बघायला गेलो तर त्याच्यातून आपण बरंच काही शिकलेलं असतो असं आपल्याला रिअलाईज होईल. तेव्हा असं जेव्हा रिअलायझेशन होतं तेव्हा आपल्याला तो वाईट अनुभवातून जो होणारा त्रास असतो तो बऱ्यापैकी कमी होतो. आपल्यातले बरेच जण काही क्षुल्लक कारणासाठी स्वतःला त्रास करून घेत असतात. जसं की माझा रंगच का असा आहे, माझे केसच का असे आहेत, माझी उंचीच का कमी आहे. खरं तर या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत. किंवा काही लोकांना खरंच काही जेन्युइन प्रॉब्लेमना फेस करावं लागत असतं, त्यांना त्यासाठी वेगवेगळ्या त्रासातून जावं लागत असतं. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडं असा कोणताही मॅजिकल इरेजर नाही आहे की जे असे आपले अनकंट्रोल्ड वाईट अनुभव इरेज करू शकेल. पण ॲक्सेप्टन्स हा आपल्याकडं मॅजिकल फंडा मात्र नक्की आहे, जो आपल्याला अनकंट्रोल्ड गोष्टींपासून इन्शुअर्ड करेल आणि अर्थातच आपला फोकस हा आपल्यातल्या प्रोडक्टिव्हिटीकडे शिफ्ट करेल. याची उदाहरणच द्यायची झाली तर स्टीफन हॉकिंग आठवतोय तुम्हाला? फिजिसिस्ट आणि कॉस्मॉलॉजिस्ट. त्याला वयाच्या 21व्या वर्षी ALS नावाचा डिसीज डायग्नोज झाला. त्याच्यामुळं त्याच्या मेंदूतलं मोटार न्यूरॉनचं काम ठप्प झालं. त्यामुळे त्याला मस्क्युलर ॲट्रॉफी झाली आणि त्याचं स्नायूंवरचं कंट्रोल गेलं. जर त्यानं ह्या गोष्टींना ॲक्सेप्टन्स दाखवला नसता तर त्यानं एक उत्तम भौतिकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजिस्ट होण्याचं काम कसं बरं केलं असतं. मग तो रिलेटिव्हिटीवरती आणि ब्लॅक होलवरती काम कसं बरं करू शकला असता. शीतल देवी, वर्ल्ड्स फर्स्ट आर्मलेस आर्चर, एक तिरंदाज, हात नसलेली तिरंदाज. तिनं जर या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या नसत्या तर तिच्यातल्या या क्वालिटीला तिला वाव देता आला असता. अरुणिमा सिन्हा, व्हॉलीबॉल नॅशनल प्लेअर. तिला ट्रेनमधून प्रवास करत असताना काही गुंडांनी ट्रेनमधून खाली ढकलून दिलं. बराच वेळ त्याच अवस्थेमध्ये पडून राहिल्यामुळं तिला तिचा एक पाय गमवावा लागला, एका पायाचं ॲम्प्युटेशन करावं लागलं. जर तिनं ही गोष्ट ॲक्सेप्ट केली नसती तर तिनं आज माउंट एव्हरेस्ट सर केला असता का? जॉन नॅश, अ ग्रेट मॅथमॅटिशियन, ज्याला अर्थशास्त्रातलं नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं आहे आणि तो एक पॅरानॉइड स्किझोफ्रेनिक पेशंट होता. त्याच्यावरती एक मूव्ही चित्रित करण्यात आलेला आहे, अ ब्युटिफुल माइंड. तो मूव्ही तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ॲक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय असतं हे समजेल. तर मंडळी, लक्षात आलं का तुमच्या? आपल्या जवळचं ॲक्सेप्टन्स हे मॅजिकल टूल वापरल्यानंतर आपण काय काय जादू करू शकतो ते. तर पुढच्या एपिसोडमध्ये असंच आपण अजून एक मॅजिकल टूल बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, जे कोणी या चॅनेलवरती नवीन असेल किंवा जुनं असूनही अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक शेअरसुद्धा